हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी सोनाली आणि इथे आपण शेअर करतो आठवणी, प्रवास आणि छोट्या-छोट्या आनंदाच्या गोष्टी. चला तर मग सुरू करूया आमची रोड ट्रिपची आठवण. कधी-कधी ना प्रवास फक्त ठिकाणांचा नसतो, तो मनांना जवळ आणण्याचा असतो. कधी-कधी आयुष्य इतकं धावपळीचं होतं, की आपण जगायलाच विसरतो. यावेळेस आम्ही ठरवलं, थोडं फिरूया, थोडं स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वेळ काढूया आणि मग सुरू झाली आमची रोड ट्रिप. आमचा रूट होता पुणे, कोल्हापूर, बेळगाव, चिकमंगळूर आणि कूर्ग आणि पुढे बंदीपूर. जर तुम्ही पण अशी रोड ट्रिप प्लॅन करत असाल ना, तर टोटल डिस्टन्स संभाजीनगरपासून येतो 1001 किलोमीटरचा, बहुतेक 950 ते 1000 किलोमीटरचा. तर आम्ही 2 फॅमिली एकाच गाडीत गेलो होतो. पुण्यावरून सकाळी लवकर निघालो आणि पोहोचलो कोल्हापूरला. कोल्हापूरला आम्हाला महालक्ष्मी मंदिरामध्ये जायचं होतं. महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचं होतं. तुम्ही पण कोल्हापूरला जात असाल ना, तर सकाळी 6 ते 8च्या दरम्यान जाणं बेस्ट राहील. कारण तेव्हा ना क्राऊड कमी असतो, म्हणून दर्शन छान होते. आम्ही दुपारी पोहोचलो होतो, त्यामुळे थोडीशी गर्दी होती. अंबाबाईवर विश्वास असेल ना, तर प्रत्येक वाट योग्य दिशेला नेते. अंबाबाईच्या चरणी आलो, की मनाला एक वेगळी शांतता मिळते आणि पुन्हा नव्याने उभा राहण्याची ताकदही मिळते. अंबाबाईचे दर्शन घेऊन पुढे निघालो आम्ही ज्योतिबाला. कोल्हापूरवरून ज्योतिबा 20 किलोमीटर. ज्योतिबाला जायला आम्हाला रात्र झाली, पण ते डोंगरावरचं मंदिर, धुकं, वारा हे पाहून मन एकदम तृप्त झालं. ज्योतिबा, त्याच्या नावातच प्रकाश आहे. ज्योती जी अंधार दूर करते, गुलालाच्या रंगातनं आलेला विश्वास आणि मनात भरलेली शक्ती. ज्योतिबाच्या चरणी बसले की मनातील गोंधळ शांत होतो. ज्योतिबाचे दर्शन घेतले आणि पहिला मुक्काम केला आम्ही कोल्हापूरला. प्रवासाला निघताना ना ब्लेसिंग्स घेणं म्हणजे मनात कॉन्फिडन्स येतो. आणि मुक्काम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश होऊन निघालो आम्ही बेळगाव मार्गे पुढच्या प्रवासाला. रस्त्यामध्ये नाश्ता करून पुढे बेळगावला आम्ही लंचसाठी थांबलो आणि लंच करून निघालो पुढच्या प्रवासाला. नंतर पुढे खूप थकलो, म्हणून आम्ही एका रात्रीचा मुक्काम केला चिकमंगळूर येथे. चिकमंगळूर हे कॉफी प्लांटेशनसाठी एकदम फेमस ठिकाण आहे. जर तुम्हाला शांत स्टे हवा असेल तर चिकमंगळूर बेस्ट. कधी-कधी ना शहरापासून दूर गेल्यावर कळतं आपल्याला खरंच किती शांतता हवी होती. आणि चिकमंगळूरला मुक्काम झाला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो आमच्या मेन प्रवासाकडे, कूर्ग. आणि शेवटी आम्ही पोहोचलो कूर्गला, जे आहे कर्नाटकामध्ये. कूर्ग म्हणजे कर्नाटकामधील हिल स्टेशन, कॉफीच्या बागांसाठी प्रसिद्ध आणि मान्सूनमध्ये तर फुल ड्रीमी. इथे येऊन कळतं स्लो लाईफ म्हणजे काय. कूर्गला आम्ही 2 दिवस स्टे केला. तिथे खूप पाऊस होता, पण पावसात भिजताना जाणवलं आनंदासाठी फार काही लागत नाही. शेवटी आम्ही आमच्या कूर्गमधल्या हॉटेलमध्ये पोहोचलो. हे रिसॉर्ट पाहून इतका आनंद झाला, कारण इतकं सुंदर असं हे रिसॉर्ट होतं. निसर्गाच्या सानिध्यात, शांत वातावरणात असं हे रिसॉर्ट होतं. लांबचा प्रवास झालेला, थकवा होता, पण आसपासची हिरवळ आणि पावसाची सर बघून सगळा थकवा जणू नाहीसा झाला. कधी-कधी डेस्टिनेशनपेक्षा तिथे पोहोचल्यावर मिळणारी शांतता जास्त स्पेशल असते. थोडं फ्रेश झालो आणि मग सरळ स्विमिंग पूलकडे. पावसात पूलमध्ये उतरायची मजाच काही वेगळी असते. गेम्स खेळलो, मुलं खूप एन्जॉय करत होती आणि खरं सांगायचं तर आम्ही मोठेही लहान मुलांसारखे झालो होतो. आयुष्यात कधी-कधी ना सिरियस राहणं थांबवून थोडं वेडं व्हायला पण हरकत नसते. नंतर आम्ही साईट सीइंगसाठी बाहेर पडलो. गावात गेलो, कारण कूर्ग म्हणजे कॉफी. एका छोट्या कॉफी शॉपमध्ये गेलो. तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या कॉफी बीन्स, स्पायसेस, सुगंध इतका छान होता की शब्दात सांगता येणार नाही. जर तुम्ही कूर्गला जात असाल ना, तर लोकल मार्केटला मध्ये जाऊन कॉफी नक्की घ्या. सुपर फ्रेश आणि ऑथेंटिक मिळते. मी तर कॉफी लवर नाही आहे, पण माझी मुलगी कॉफी लवर आहे. तिने कॉफी घ्यायलाच लावली. कधी-कधी ना एखाद्या ठिकाणाचा सुगंधही आठवण बनून राहतो. तिथून पुढे आम्ही गेलो मेडिकेरी व्हिंटेज कार म्युझियमला. खूप साऱ्या जुन्या वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या होत्या तिथे. काही तर इतक्या युनिक होत्या की बघतच राहावं असं वाटत होतं. कसं असतं ना, या गाड्या पाहून असं वाटत होतं वेळ बदलतो, गाड्या बदलतात, टेक्नॉलॉजी बदलते, पण आठवणी मात्र कायम राहतात.
आणि म्युझियम पाहून आम्ही आमच्या हॉटेलकडे आलो. रात्री आराम केला आणि दुसऱ्या दिवशी वापस आम्ही साईट सीइंगला गेलो. डॅम पाहायला गेलो. त्या शांत पाण्याकडे बघताना जाणवलं आपण आयुष्यात किती गोष्टीवर अननेसेसरी स्ट्रेस घेतो ना, आणि मग स्वतःला किंवा दुसऱ्याला दोष देत राहतो. आणि डॅम पाहून वापस आम्ही निघालो बॅक टू रिसॉर्ट. पुन्हा पूलमध्ये मस्ती, गेम्स आणि काही रील्स पण बनवल्या. कधीकधी ना ट्रिपमध्ये काही स्पेशल प्लॅन नसतो, पण सिम्पल मोमेंट्स जास्त आठवणीत राहतात. आम्ही ना कूर्गला आणखी काही साईट सीन पाहिले. त्याचे व्हिडिओज नाही आहेत माझ्याकडे जास्ती, म्हणून मी ते इथे दाखवत नाही आहे. आणि कूर्गचा तो सफर झाल्यानंतर तिथून पुढे आम्ही गेलो बंदीपूरला. बंदीपूरचा प्रवास म्हणजे कूर्गपासून बंदीपूर अंदाजे 80 ते 90 किलोमीटर, आणि तो आम्ही जंगलमार्गे गेलो. रस्त्यात खूप प्राणी पण दिसले. इतकी शांतता, इतके सुंदर वातावरण होतं त्या जंगलातलं. जंगलात गेल्यावर जाणवतं आपण निसर्गाचा एक छोटासा भाग आहोत. आणि बंदीपूरला जाण्याचा आमचा निर्णय फक्त बंदीपूर नॅशनल पार्क सफारीसाठी. आणि बंदीपूरला पोहोचल्यावर आमचं रिसॉर्ट होतं प्रॉपर जंगलामध्ये. इतकं सुंदर शांत जंगलात ते एकटं रिसॉर्ट. आणि आम्ही रिसॉर्टला पोहोचलो आणि लगेच सफारी बुक केली आणि निघालो सफारीसाठी. आणि सफारीचा अनुभव काहीतरी वेगळाच होता. खूप छान वाटलं. सफारीवरतून रिटर्न आम्ही आलो रिसॉर्टला. आणि आम्हाला ना तिथे रात्री 8 नंतर बाहेर निघायची परमिशन दिलेली नव्हती. आणि सकाळी उठून पाहिलं तर इतका सुंदर नजारा होता. संपूर्ण हिरवळ आणि समोर शांतपणे उभे असलेले हरिण. जणू निसर्गाने खास आमच्यासाठी शो लावला होता. सकाळचा गार वारा, हातात गरम चहा आणि तो शांत माहोल. त्या क्षणात खरंच वेळ थांबला होता. सकाळी आम्ही नाश्ता केला आणि निघालो आमच्या परतीच्या प्रवासाकडे. हा प्रवास फक्त किलोमीटरचा नव्हता, हा प्रवास होता मन जवळ आणण्याचा. आपण सगळे बिझी आहोत, पण कुटुंबासाठी वेळ काढणं ही लक्झरी नाही, ती गरज आहे. जर तुम्ही हा व्लॉग पाहत असाल तर एक छोटा मेसेज: तुमच्या आयुष्यातल्या लोकांसोबत वेळ घालवा. ट्रिप्स करा, ॲडजस्ट करा, हसा आणि आठवणी तयार करा. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.